मी अपक्ष उमेदवार आहे। मी जरी युतीला पाठिंबा दिला असेल, महायुतीला पाठिंबा दिला असेल, तरी तालुक्याचं आणि मतदारसंघाचं राजकारण मला बघून शेवटी मी वेळेवर निर्णय घेईल। मी आजच काही निर्णय घ्यायला कोणाचं बंधनकारक मला काही बंधनकारक नाही आहे। आणि जळगाव जिल्ह्याची रायगड लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती बघितली तुम्ही, तर आत्ता ही निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी घोषित केलेले आहे, म्हणजे भाजपाने जे उमेदवार डिक्लेअर केलेले आहे, ती यादी बघता पूर्ण सगळीकडे गोंधळाचं एक वातावरण आहे। कारण रायगडची जागा राष्ट्रवादीने सोडून घेतली। एकाच कुटुंबामध्ये दोघं लोक एकाच कुटुंबात आहे, कुटुंब एक आणि पक्ष अनेक, अशा पद्धतीची चर्चा ग्रामीण भागात चाललेली आहे। आणि उद्या ही निवडणूक बाय होते की काय अशी चर्चा आता आहे सध्या। तुम्ही बघितलं असेल की नरेंद्र मोदी साहेबांच्या या म्हणजे विकासाच्या झंझावातामध्ये चांगले लोक त्यांच्या बरोबर जायला तयार होत्या। तसं आता असं वाटायला लागलं आहे की राष्ट्रवादी डमी उमेदवार देते काय? राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची याला मान्यता आहे की खडसे साहेबांची मग कलागुण आहे की व्यवस्थित उमेदवारी मिळवून घेतली आणि आता एक डमी उमेदवार देऊन महायुतीचा एक उमेदवार निवडून आणायचा, असं असेल तर खऱ्या अर्थाने अभिनंदनच करावं लागेल। पण मी माझा निर्णय जरा थोडं थांबून घेणार आहे। काय परिस्थिती झाली ते बघून, अजून काही आजच सगळं काही संपलेलं नाही, त्यामुळे वेळेवर निर्णय घेऊ।